शिरोळ तालुक्यात सोलर पार्क उभारणीसाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळणार। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भाजप युवा नेते अभिजित पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते अभिजित पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी शिरोळ तालुक्याच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली। या भेटीदरम्यान अभिजित पवार यांनी शिरोळ तालुक्यात सोलर ऊर्जा पार्क उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे केली। तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध जमीन आणि भविष्यातील ऊर्जा लक्षात घेता सोलर पार्क प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असे त्यांनी नमूद केले। यावर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सोलर पार्क उभारणीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तसेच या प्रकल्पाच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठीही आपण सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय समितीमार्फत लवकरात लवकर सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले। तसेच सोलर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देऊन वीज निर्मिती वाढवण्यासाठी भरीव सहकार्य केले जाईल असे आश्वासनही मंत्र्यांनी दिले। याप्रसंगी विजयकुमार माने, बाळकृष्ण पवार, चंद्रकांत पवार, दत्तात्रय लाळगे पाटील, पवन पवार, युवराज जगदाळे, उदयसिंह पवार, नंदकुमार पवार, ओंकार पवार, दिवाकर पवार आदी उपस्थित होते। SK न्यूज सुरेश कांबळे, कुरुंदवाड।